मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करताना तुला काही कधी असं वाटलं का की इंडस्ट्रीमध्ये काही लॉबी आहे? हा, लॉबी वर्क होतो इंडस्ट्रीमध्ये. तुला खरं सांगू तर जानू विना रंगच नाही ह्या गाण्याला मी पेमेंट घेतला नाही, मला दिलंच नाही. पहिली गोष्ट पेमेंट घेतलंच नाही, काही मी घेतला नाही. जो ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस असते तो कशा प्रकारे कमवतो? मला टिकली लावायला पण प्रॉब्लेम नाहीये आणि मला डोक्यावर पदर घेऊन नमाज पडायला पण प्रॉब्लेम नाहीये. हा माझा धर्म मला शिकवतो. आय लव्ह मोहम्मद मध्ये चुकीचं काय? पहिले मला हा प्रश्न आहे, काय चुकीचं त्याच्यामध्ये? आमचे हुजूर आहेत ते. आता झेबा शेख एका गाण्यासाठी किती फीस घेते? आज आपल्यासोबत आहे एक अशी डान्सर अभिनेत्री ज्यांनी मराठी मनोरंजन दुनियेत स्वतःच्या डान्सची ठिणगी घातली आहे. झेबा शेख. आयटम सॉन्ग जानू विना रंगच नाही याच्यामुळे चर्चेमध्ये आलेली, पण तिच्या प्रवासामागचं सत्य, संघर्ष, सफलता, तिची सध्याची लाईफस्टाईल, वेगवेगळ्या विषयांवरचं, वेगवेगळ्या राजकीय घडामोडींवरचं तिचं मत, मराठी फिल्म इंडस्ट्रीचं, म्युझिक इंडस्ट्रीचं काळं सत्य, अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपण आज तिच्यासोबत चर्चा करणार आहोत. कारण आपण ज्या महाराष्ट्रात राहतो, श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा जाती भेद नाही केला, त्यांनी सगळ्यांना घेऊन चालले. मग आज जर आपल्याला मराठा समाज आणि मराठी भाषा जर पुढे घेऊन जायची आहे तर ती जातीवादाच्या नावावर नाही घेऊन जायची, ती बळावर घेऊन जायची. त्यामुळे मला आज इज्जत मिळते. की झेबा शेख लग्न कधी करणार आहे? हाय झेबा, स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टवरती. मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की आपण स्क्रीनवरती, मूवीमध्ये किंवा यूट्यूबवरती खूप वेळेस आयटम सॉंग्स पाहतो, डान्स सॉंग्स पाहतो, सगळे पाहून त्याचा आनंद घेतात. बट त्याच्या मागची मेहनत काय असते, त्याच्या मागची प्रक्रिया काय असते, किंवा किती वेळ तो एक सॉन्ग शूट करायला लागतो, मला याबद्दल थोडंसं सगळ्यात अगोदर सांगा. थँक्यू सो मच. पहिले तर मला बोल मराठी या प्लॅटफॉर्मवर तुम्ही बोलवलं, सो थँक्यू सो मच. आणि एखादं गाणं शूट करण्यासाठी साधारण एक 4-4.5 मिनिटाचं तर गाणं असतं आणि ऑडियन्स ते तेवढंच गाणं बघून त्यांचं जजमेंट थ्रो करतं, ते चांगलं आहे किंवा वाईट आहे. पण किमान एक गाणं शूट म्हणजे त्याची प्रॅक्टिस एक 8 दिवस चालते आणि एक चांगलं जर शूट करायचं असेल तर किमान 2 दिवस त्या शूटला लागतात. 2 दिवस शूटला लागतात आणि 10-15 दिवस आधीची त्याची ती प्रॅक्टिस असते. आणि मग ऑडिओ, त्याचं साऊंड अँड सिंगर्स, ते 1 मंथ तू पकडू शकतो की अशी 1 मंथची ही पूर्ण प्रोसेस असते. बरं. आणि शूट कुठे होतात? आता तर लोकांना म्हणजे खूप, जर तुला 1 डे शूट करायचं असेल तर इनडोर शूट असतो, तो एकदम इझिली होतो. पण जेव्हा चॅलेंजिंग आपण आउटडोर शूट करतो तर तिथे खूप प्रॉब्लेम येतो, कारण तुला सन बघायचं असतं किंवा सनसेटच्या आधी काही शॉट्स असतात, नाईटचे काही शॉट्स असतात. सो मग ते कॅमेरा, लाइटिंग, सो असा पूर्ण तो स्केड्यूल असतो जेव्हा आपण एखादं गाणं शूट करतो. आणि इनडोर एवढं चॅलेंजिंग येत नाही, येतो पण ऍज कम्पेअर बाहेर करण्यापेक्षा इनडोर इज सोपं. इंडोर सोपं आहे, पण इंडोर मध्ये ते ऍटमॉस्फिअर किंवा ते क्रिएटिव्हिटी खूप कमी असेल इंडोरमध्ये. आउटडोअरमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतील एक्सपेरिमेंट करायला. नाही, आता मराठी इंडस्ट्रीनी चांगला बजेट ठेवलाय. आता ते एकदम गाण्यांना पण इन्व्हेस्ट करतात. आधी काय व्हायचं, हँडी घेऊन नदी कडक पाळले की एक गाणं शूट होत होतं, पण आता आपल्याकडे बजेट चांगलं आहे. आर्टिस्टला बऱ्यापैकी चॅलेंजिंग असे रोल मिळतात की ते इतकं सुंदर सेटअप लावतात की आर्टिस्टलाच लोड येतो की अरे बापरे, आपल्याला आता खूपच म्हणजे एकदम धमाका करायचा आहे कॅमेऱ्यावर, असं तो आहे एकंदरीत. बरोबर. आता एवढे सगळे सॉन्ग तू केलेत, याच्यामध्ये सगळ्यात आवडतं किंवा सगळ्यात फेवरेट सॉन्ग कुठलं तुझं? मी तर माझे तर पर्सनली मला सगळेच आवडतात, जे नाही चालले ते पण आवडतात. पण जानू विना रंगच नाही आज मला खूप ओळख दिली, मला आज मानधन मिळतं, मला सन्मान मिळतो आणि सत्कार होतात, खूप साऱ्या साड्या पण जमा झाल्या माझ्याकडे. सो जानू विना रंगच नाही मला एक ओळख दिली खरं तर. ते सगळ्यात क्लोज सॉन्ग आहे. येस. बरं, थोडंसं मराठी फिल्म इंडस्ट्री किंवा मराठी म्युझिक इंडस्ट्री बद्दल काय वाटतं की सध्या काय ट्रेंड चालू आहे आणि फ्युचर काय दिसतंय म्युझिक इंडस्ट्री बद्दल पर्टिक्युलरली? म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आत्ताची जी गाणी मी बघितलेत ना, तू ते आता खूप चालले बघ, ते ड्रायव्हरला जीव थोडा लाव किंवा असे बरेच गाणे बघ, म्हणजे नॉट पर्टिक्युलर, आता सडनली आठवणार नाही. हे खूप कमी बजेटमध्ये पण ऑडियन्स लाखोची आहे ह्याला बघणारी. तर बेनिफिट काय आहे की जो पैसा लावतोय त्याची रिकव्हरी चांगली होती आणि ऑडियन्स पर्यंत गाणं त्यांना चांगलं मिळतोय. नटीनी मारली मिठी वगैरे ही जी गाणी
ही लो बजेट आहे, तर पैसे कमी आहे आणि इन्कम जास्त आहे आणि लोकांना ती आवडायला लागली. तसा मग फ्युचर आहे बऱ्यापैकी. आणि कितीतरी नवीन नवीन रील स्टार आता बघ तू म्युझिक व्हिडिओ करतात. फ्युचर तसा ब्राईट आहे. कलाकारांची कला बघायला मिळते सध्या आणि प्रत्येक गल्लीत गावात शहरात आपल्याकडे कलाकार आहे हे गाण्याच्या माध्यमातूनच कळायला मिळते. अदरवाईज आधी पर्टिक्युलरच आर्टिस्ट सॉन्ग करायचे की हाच गाण्यामध्ये दिसतोय, आता सगळे दिसत आहेत. बरोबर. अजून एक चांगली गोष्ट आहे की मराठी सॉंग्स आता फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर नॅशनल लेवलवरती देखील चालत आहेत. खूप सारे सॉंग्स दुसरीकडेही चालत आहेत. 100% सगळ्या चॅनलवर आहे आणि सगळ्यांना सन्मान मिळतोय. म्हणजे मराठी गाण्याची जो इंडस्ट्री आहे ती सगळ्यांसाठी खूप सध्या आता ट्रेंडिंगला आहे आणि बऱ्यापैकी लोक कमाल करतात. बरोबर. आता मराठी म्युझिक मध्ये मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की एक प्रोड्युसर असेल तर प्रोड्युसरचं इन्कम कसं स्ट्रीम्स मध्ये नेऊ शकतं? म्हणजे त्याला गाण्याच्या माध्यमातून काय काय गोष्टींमधून त्याला इन्कम मिळतं? त्याला प्रोड्युसरचं जर फक्त पर्टिक्युलरली विचारतोय तर जसं की आपल्याकडे चॅनल्स आहे, टी सिरीज घे, सुमित घे किंवा बरेच असे आहेत आपल्याकडे, तर त्यांच्याशी तू टाईप करू शकतो. ते आपल्याला होल अँड सोल सॉन्ग परचेस करतात. आयदर ते आपल्याला शेअर देतात आणि मग आपण जर अजून एखादा प्रोड्युसर असेल तर त्यांच्यामध्ये पण शेअर डिवाइड होतो, प्लस व्ह्यूजचे पण पैसे मिळतात आपल्याला स्पेसिफिकली. तर अशा प्रोड्युसर कमवतो एकंदरीत. आणि एक जो ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस असते तो कशा प्रकारे कमवतो? आता तुला खरं सांगू तर जानू विना रंगच नाही ह्या गाण्याला मी पेमेंट घेतला नाही, मला दिलंच नाही. पहिली गोष्ट पेमेंट घेतलंच नाही, काही मी घेतलं नाही हे. तर तो माझा जो को स्टार होता त्याची माझे रिलेशन खूप चांगले होते. आम्ही आधी खूप काम केलं होतं, म्हणजे नॉट इव्हन सॉन्ग, काही बॅकस्टेज पण वर्क असतात. तर तो हा गाणं माझ्याकडे घेऊन आला होता आणि मी अरे म्हटलं काय जानू विना रंगच नाही काय. आणि आतापर्यंतची हिस्ट्री आहे, जे म्हणजे मोठे स्टार पण बॉलिवूडमध्ये जे गाणं त्यांना असं ते शोअर नसतात ना, तेच सगळ्यात जास्त चालले. तर मी म्हटलं चलो आपण थँक्यू मध्ये करूया. पण त्याचं परिणाम हेच झालं की आज 2, 3, 4 वर्ष झाली त्या गाण्याला. मला त्या गाण्यातून मानधन मिळतो, मला सन्मान मिळतो. मी तिथं फी नाही घेतली, पण काही कार्यक्रमांमध्ये मला चांगलं, त्यामुळे मला आज इज्जत मिळते. तर नॉट नेसेसरी की तुम्हाला फी मिळाली म्हणजे तुमचं काम झालं, नाही. आता झेबा शेख एका गाण्यासाठी किती फीस घेते? मी घेते बऱ्यापैकी की माझं म्हणजे फीज डिपेंड की समटाईम असं होतं की आपल्याला ना रिलेशन मध्ये पण काम करावं लागतं की अरे हा तोय हे तोय, तर असे थँक्यू मध्ये वर्क्स होतात. पण मोस्ट ऑफ द टाइम त्याचा बेनिफिट आपल्याला नंतर घेता येतो. जसं शेतकऱ्यांनी पेरलं की त्याला नंतर त्याचं फळ मिळतं. तर मला हे गणित कळले की आपण इतकं कमर्शियल राहून उपयोग नाहीये. आपल्याला काही गोष्टींचं बेनिफिट काही वर्षांनी, काही दिवसांनी, काही महिन्यांनी मिळू शकतो. हे माझं माइंडसेट आहे स्पेसिफिकली. तरीही आन्सर टाळतीये तू? तरी मी माझी एक चांगली लाईफस्टाईल मेंटेन करतेय आणि नॉट नेसेसरी फक्त सॉंग्सचे खूप पैसे मिळतात, पण ते त्याचं तुम्हाला जो फेम मिळतो त्याचं जर तुम्ही बेनिफिट घेतलं, जसं की मी इतर शूट्स पण करते, ब्रँडिंग्स केली, तर त्याचे पण पैसे मिळतात. तर स्पेसिफिक मी असं अमाऊंट नाही सांगू शकणार, पण एक चांगला उदरनिर्वाह होतोय. दोन्ही गाड्यांना पेट्रोल डिझेल मी भरू शकते स्वतःच्या खर्चाने. लक्झरी गाड्या आहेत. मला मिळतात ना, मी इतर कामं पण करते. सो आहे बऱ्यापैकी चांगलं, देवाच्या कृपेने मानधन मिळतो आपल्याला. ओके, ग्रेट. मला थोडंसं तुझ्या सुरुवातीबद्दल जाणून घ्यायचं आहे की तू एका मुस्लिम फॅमिलीमधून बिलॉंग करते. आपण मुस्लिम परिवारामध्ये पाहतो की इवन हिंदू परिवारामध्येही असतं, असं नाही की फक्त मुस्लिम परिवारामध्ये, बट तरी पर्टिक्युलरली असतात काही फॅमिलीज की ज्याच्यामध्ये मुलींना फक्त बुरखा त्याच्यामध्ये राहायचं किंवा बाहेर सोशली एवढा ॲक्टिव्ह किंवा एवढं इझिली त्या नाही कनेक्ट होऊ शकत. सो ज्यावेळेस तू तुझ्या करिअरची सुरुवात केलीस त्यावेळेस तुला काय प्रॉब्लेम्सला फेस करावं लागलं, आणि ज्यावेळेस तुझं पहिलं सॉन्ग आलं असेल, तू एखादा स्टेज डान्स केला असेल, त्यावेळेस फॅमिलीची रिॲक्शन कशी होती? हा प्रश्न एकदम चांगला आहे की मुस्लिम कम्युनिटीमध्ये मुलींना एवढं फ्रीडम नाही, पण आता आपण 21st सेंचुरीमध्ये वावरतो. त्यामुळे आमच्या पॅरेंट्सनी आणि त्यांच्या आई वडिलांनी जे बघितलं ते आमच्या पिढीला बघायला नाही मिळते. आता बऱ्यापैकी मुली तू बघितलं तर पोलीस खात्यात सुद्धा भरती होत आहेत, चांगल्या पदावर त्या निवडून येत आहेत, स्पोर्ट्समध्ये चांगले आहेत आपल्याकडे, प्लस मी आज गाणं करतेय. सो मेंटॅलिटी तशी आता कमी होत चालली आहे, पण धर्माकडं जो आपला जो पाया आहे तो मुस्लिम कम्युनिटीचा आहे की तो तुमचा मजबूत असला पाहिजे. लाईक मला कुराण शरीफ येतं,
मी महिन्याचे रमजानचे मला रोजे असतात किंवा मी नमाज पडते. तर ही गोष्ट करून तुम्ही तुमची जे काही तुम्हाला करायचंय, तुम्हाला जे आवड आहे तुम्ही ते करा. त्यामुळे एवढा आता इतका अवघड नाही झालंय. सपोर्ट आहे. माझी बहीण स्वतः गव्हर्नमेंट स्कूलमध्ये पीटी टीचर आहे. तिचा खेळ हा कबड्डी खेळ आहे आणि कबड्डी खेळ हा बुरख्यात नाही खेळू शकत. हा मैदानातच खेळावा लागतो, ते पण शॉर्ट मध्ये. पण ते धर्माचा पण पाया त्यांचा तेवढाच मजबूत आहे. ते अजूनही डोक्यावरून पदर खाली पडत नाही, पण ग्राउंडवर वेगळे असतात आणि समक्ष ते वेगळे आहेत. तर तसा एवढा आता प्रॉब्लेम येत नाही मुलींना. स्टार्टिंगला पर्टिक्युलरली तुला काही प्रॉब्लेम झाला का? फॅमिली मधून सपोर्ट कसा होता? फॅमिलीकडून होता सपोर्ट तसा. म्हणजे काय ना, ते आपल्याला समाजाला नंतर दाखवावं लागतं, आधी घरातच आपल्याला फेस करावं लागतं. बरोबर. सो आपण काय करतोय ह्याच्यामध्ये आपली कौशलता त्यांना दाखवावी लागते वारंवार, की हा मी हे करतेय, माझं गाणं आलंय, युट्यूबवर लोक बघतायत, हे व्ह्यूज आहेत आणि आम्ही अशा प्रकारचं काम करतो, हे चुकीचं नाहीये. आमचे जे को स्टार्स आहेत ते आमच्या पॅरेंट्सला पण माहीत असतात. सो अशा प्रकारे आधी आपल्याला घरात पूर्ण पिक्चर क्लिअर करावा लागतो, मग आपला पिक्चर बाहेर बनतो. असं एकंदरीत आहे ते. बरोबर. परंतु जर सध्या महाराष्ट्रातलं आणि भारतातलंच वातावरण जर पाहिलं ना, तर तू एक मुस्लिम फॅमिलीमधून बिलॉंग करते. मोस्टली काम करताना हिंदू असतील आणि सध्या समाजामध्ये हिंदू मुस्लिम ताणतणाव XYZ रिझन्समुळे वाढत चाललेत. मागच्या मला वाटतं 2 आठवड्यापूर्वीचं एक एक्झाम्पल आहे शनिवार वाड्यामधलं. तिथे काही महिला होत्या ज्या नमाज पढत होत्या, त्यावरती खूप मोठा गोंधळ झाला. तर जेव्हा असे इन्सिडेंट जेव्हा तू पाहतेस त्यावेळेस काय वाटतं तुला? कसे 2 प्रकारची लोक आहेत ना आपल्याला बघायला मिळतात. जसं की आता आपण मराठी आंदोलनामध्ये काय बघितलं, मी हिंदू मुस्लिम एकता बघितली. तिथं नाही कोणी काय, तिथं जात धर्म नाही बघायला मिळालं. जरांगे पाटील साहेबांचा जो आंदोलन चालला होता त्या दरम्यान त्या गोष्टी बघण्यात नाही आल्या. पण शनिवार वाड्याचा जो मुद्दा होता तो मुद्दा अशा लोकांचा आहे की जे धर्मांना पुढं करून मतं घेत आहेत. त्यामुळे ते एवढं महत्वाचं मला वाटत नाही. आणि बघणारी ऑडियन्स आता शाणी झाली आणि मला वाटतं त्यांनी समजून घ्यावं की आपल्याला कोणत्या गोष्टीकडे जास्त फोकस केलं पाहिजे. आज शेतकरी रडतोय का आपली प्रगती नाहीये, आज बेरोजगारी इतकी वाढली, मुलींचे बलात्कार होत आहेत, तो मुद्दा महत्वाचा आहे का हिंदू आणि मुस्लिम महत्वाचा आहे? आणि पर्सनली जर मला विचारलं तर मला मराठी कल्चर खूप आवडतो आणि मला मराठी माणसांकडून एवढं प्रेम मिळतं. त्याच्यामुळे मला हा अनुभव कधीच आलेला नाही की माझ्याकडं ॲज अ मुस्लिम म्हणून बघतात आणि मला काम कमी मिळत गेलं, असं होत नाही. तर ह्या सगळे अशी लोक आहेत ज्यांच्याकडे खूप वेळ आहे ह्या सगळ्या गोष्टी पसरायचा. पण यंग जनरेशनला हा माझा मेसेज असेल की अशा गोष्टींना बळी नका पडू. कारण आपण ज्या महाराष्ट्रात राहतो, श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा जाती भेद नाही केला, त्यांनी सगळ्यांना घेऊन चालले. मग आज जर आपल्याला मराठा समाज आणि मराठी भाषा जर पुढे घेऊन जायची आहे तर ती जातीवादाच्या नावावर नाही घेऊन जायची, ती बळावर घेऊन जायची आहे. बरोबर बरोबर. काम करताना असं काही एक्सपिरियन्स आलाच नाही तुला? कधीच आला नाही सुरुवातीला किंवा इन बिटवीन की मुस्लिम आहे तर तिला कशाला काम द्यायचं? तू माझं इंस्टाग्रामचं पेज बघितलं तर मी 10 दिवस नवरात्रीला पूर्ण बिझी असते. माझ्याकडे म्हणजे संध्याकाळपासून आरती असतात, त्यानंतर मी गणपतीला सुद्धा माझ्याकडे आरती असतात. मग जातीभेद कुठे जातीवाद कुठं आला? मला टिकली लावायला पण प्रॉब्लेम नाहीये आणि मला डोक्यावर पदर घेऊन नमाज पडायला पण प्रॉब्लेम नाहीये. हा माझा धर्म मला शिकवतो. आणि कोणत्याही प्रकारचा मानधन मी आजपर्यंत घेतलेला नाही. आता आपला जो पॉडकास्ट आहे, बरेच आयोजक बघतील, जे मंडळ मला बोलवतात, मी अशा प्रकारचे म्हणजे धार्मिक गोष्टींचं मी कोणतंही मानधन आजपर्यंत घेतलेला नाही कुणाकडून. ओके, ग्रेट. मध्यंतरी अजून एक गोष्ट खूप व्हायरल झाली होती. अहिल्यानगरमध्ये आय लव्ह मोहम्मद नावाचे पोस्टर झळकले होते. तर आय लव्ह मोहम्मद वरती तुझा काय टेक आहे? आय लव्ह मोहम्मद मध्ये चुकीचं काय? पहिले मला हा प्रश्न आहे, काय चुकीचं त्याच्यामध्ये? आमचे हुजूर आहेत ते. आज आम्ही त्यांना खूप मुस्लिम कम्युनिटी किंवा मुस्लिम धर्म हा खूप लोकांना माहिती आहे. म्हणजे त्यांची कुठं हे दर्गा जे आहेत ते अल्लाह नाही आहेत, ते त्यांचे पीर आहेत, ते कुठंतरी त्यांचे खिदमतगार होते म्हणून ती दर्गा आहे. पण जी आपण नमाज पडतो, रोजे ठेवतो, हे कुठंतरी अल्लाशी रिलेटेड आहे आमचं. आणि मोहम्मद हे आमचे म्हणजे खूप आवडते असे म्हणजे ते इस्लाम आहे, मोहम्मद इस्लाम आहे. मग मला माझ्या धर्मावर प्रेम आहे हे या आपल्या महाराष्ट्रात असं म्हणणं का चुकीचं आहे किंवा बाहेर म्हणणं का चुकीचं आहे?
आपल्या धर्मावर आपलं प्रेम असलं पाहिजे. उद्या मी जर विचारलं तर तूही तेच म्हणशील की मला माझ्या धर्मावर प्रेम आहे. मला ज्या लहानपणापासून जी गोष्ट शिकवली गेली मला आवड असणारच ना त्या गोष्टींची. नाही, तिथले जे स्थानिक नेते होते त्यांचं असं म्हणणं होतं की रस्त्यावरती असं मांडणं किंवा पोस्टरबाजी करणं हे चुकीचं आहे. ऍक्च्युली ते एकाने ते पोस्ट केलं, एक असे असतात अशिक्षित लोक ज्यांना माहोल खराब करायचा असतो, ते काय ते बेरोजगार लोक असतात. मग त्याचं वळण आहे ना आपले सगळे जे काम करणारी लोकांवर पडतो आणि ते मग त्याचं मग ते खूप जास्त त्याचा प्रमाणावर त्याचं ना असा भडकावतो. म्हणजे छोटस तिनगी रहती उसमें बाकी के लोग पेट्रोल डालते. बरोबर. अजून एक गोष्ट मला विचारायची आहे, तर तू फिल्म इंडस्ट्रीमधून आहेस, तर खूप सारे मूवीज देखील आता असे बनत आहेत की ज्याच्यामध्ये प्रोपगंडा आहे, ज्याच्यामध्ये अजून या दोन समाजामधला दूरी जी आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करतात. जसं की केरला फाईल्स असू दे किंवा आता रिसेंटली अजून एक मूवी येतोय ताज, तर ते ताज मूवी असू दे. म्हणजे असे खूप सारे मूवीज बनत आहेत की ज्या मूवीजमुळे दोन समाजामधला तेढ जो आहे, दरी जी आहे ती वाढत चालली आहे. याच्याबद्दल काय वाटतं? मूवीज हे बघ, ज्या काही लोकांनी गुन्हे केले तर टेररिस्ट क्वचित टेररिस्ट आहेत, ते भले ते मुस्लिम धर्मातून असतील, पण तुम्ही एकानी किंवा 10 जणांनी जर गुन्हा केला तर तुम्ही पूर्ण समाजाला त्या दृष्टिकोनाने नाही बघू शकत. आज जर प्रत्येक वेळेस बघ, शनिवार वाड्याच्या वेळेस पण प्रत्येक वेळेस एक मुसलमान जो आला त्याचं तो काय म्हणत होता, मी मुस्लिम मावळा आहे. एखाद्या जो महाराष्ट्रात राहतोय, जो भारतात राहतोय, त्याला त्याचं स्वतःचा परिचय द्यायची का गरज पडते वारंवार आपल्या देशात की मी मुस्लिम मावळा आहे म्हणून? तुम्ही प्रश्न नका विचारू. तुम्ही 4, 10, 15 किंवा 50 लोकांनी जर चुका केल्यात त्याचा पूर्ण परिणाम समाजावर नाही होता कामा, असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे ते दोन्ही रिलिजनमध्ये असे लोक असतात, एक्स्ट्रीमिस्ट आपण त्यांना म्हणतो, की हिंदूमध्ये आहेत, मुस्लिममध्ये आहेत, बट या एक्स्ट्रीमिस्टमुळे जे बाकीचा जे सर्वसामान्य जनता आहे त्यांचा एक मतप्रभाव बनून जातो की अरे हे तर मुस्लिम आहे किंवा हे तर हिंदू आहे, मग त्याच्यामध्ये ते गोष्टी वाढत जातात. मी एक रील दिवाळीमध्ये बघितली की आपल्याला जर काही खरेदी करायचंय तर ते हिंदूंकडून खरेदी करा. आणि रील अशी होती ना, एकदम खूप बुजुर्ग माणूस होते, मुस्लिम होते, टोपी घालून आले होते, छोटस आपल्या त्यांनी थैला लावला होता आणि ते एकटेच बसले होते आणि शेजारी एक आपल्या मराठी माणसाची हे असेल, त्यांनी ते दिवाळीचं सगळं लावलं होतं. इथं अक्षरशः कुणी नव्हतं आणि तिथे भरपूर गर्दी होती, पण आपल्याला अंदाजा पण नाहीये की आपण हिंदू मुस्लिम मध्ये एखाद्या माणसाची परिस्थिती काय असू शकते, त्याचा उदरनिर्वाह तोच आहे. आपण काय लोकांना सांगतोय माहितीये, त्याच्या घरात कदाचित त्याला मुलगा नसेल, वडील म्हणजे ते तर खूप वयस्कर होते, कदाचित त्यांच्याकडे मुलं नसतील, मुलगी नसेल, बायको नसेल, त्याचा एकच तो उदरनिर्वाहाचा एक तो सोय असू शकते आणि तुम्ही तिथं पण लोकांची असं म्हणजे हक मारतायत ना. काय चुकीचं आहे जर तिथून आपण एखादं काहीतरी छोटं गोष्ट खरेदी केली तर? आपल्या या स्लोगनमुळे एखाद्यावर खूप म्हणजे त्याच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. कदाचित त्याला संध्याकाळी खायला पण नाही भेटू शकतं, याची आपल्याला आयडियाच नाहीये. बरोबर. अजून एक रील व्हायरल झाली होती, अथर्व सुदामेची, रील स्टार आहे, त्याने खूप छान रील बनवली होती. मला वाटतं गणपतीच्या पिरियड मधली रील होती की तो गणपतीची मूर्ती घ्यायला जातो, एका व्यक्तीकडून ती मूर्ती घेतो आणि नंतर त्याला कळतं की तो मुस्लिम आहे आणि नंतर तो खूप चांगल्या भावनेने बोलतो की अरे मग काय झालं की तू मुस्लिम आहे, तो त्याच्याकडून घेतो. बट तरीही त्या रीलला खूप लोकांनी निगेटिव्ह कमेंट्स केल्या होत्या आणि त्याला ती रील डिलीट करावी लागली, त्याला धमक्या दिल्या लोकांनी आणि त्याला ती रील डिलीट करावी लागली. नंतर त्याला माफी मागावी लागली की मला काही असं करायचं नव्हतं, काही चुकीचा भाव माझ्या मनामध्ये नव्हता आणि त्याने ती रील डिलीट केली. सो अशा गोष्टी ज्यावेळेस आपण पाहतो, कोणत्याही म्हणजे ज्याला थोडासा सुशिक्षित माणूस आहे की त्याचं डोकं चालतंय कमीत कमी बाबा अजूनही, त्याला वाटतं की हे चुकीचं आहे. बट एक मुस्लिम म्हणून जेव्हा तू अशा गोष्टी पाहतेस त्यावेळेस तुझ्या मनामध्ये काय थॉट्स येतात? माझ्या मनामध्ये पहिली गोष्ट, त्यांनी रील जे बनवलं त्यात काही चुकीचं नाही, पण पहिली हा मुद्दा त्यांनी का घेतला? कारण की तुम्ही एक्सेप्ट का नाही करत आहे की मूर्ती बनवण्यात एखाद्या मुस्लिमचा पण असू शकतो, तो पेंटर असू शकतो. कलाकार कधीच धर्म बघत नाही. उद्या मी भगवा रंग घालून आले तर ह्याचा अर्थ आहे का मी काय भगव्या रंगाचा अपमान करतेय का? नाही, असं नाहीये. तुम्ही रंगामध्ये धर्म बघू नका, आपण धर्मातच धर्म बघितला पाहिजे. आणि ऍडव्हर्टाईज त्यांनी जे ते केलं,
काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे आणि अशा प्रकारचे रील बनवणं पण चुकीचं आहे खरं सांगू तर. जे काही आहे जे एकदम कट्टर आहे त्यांच्या भावनांना कदाचित ठेच पोहोचू शकते, तर आपण अशा रील्स अवॉइड केल्या पाहिजे. मुस्लिम एकच आहे, आपण एकच आहे असं जेव्हा आपण समज करतो ना, तेव्हा आपल्याकडे अशा रीला काढायची आपण ते नाही केलं पाहिजे, तसं धाडस नाही केलं पाहिजे. तुम्ही मुस्लिमांना एकत्र नाही समजत आहे म्हणून हा तुम्हाला संदेश देऊशी वाटतोय, नका. तुम्ही त्यांना एकत्र समजा, ती आपलीच आहे असं समजा. सो जेव्हा तुझ्यासोबत डिस्कस करताना मला एक गोष्ट जाणवली की तुझं स्वतःचं काहीतरी मत आहे, प्रत्येक गोष्टीवरती तुझं काहीतरी मत आहे. तुझा आवडता नेता कोणी, मला हे समजून घ्यायचं आहे. माझा आवडता नेता तो आहे जो जातीवाद करत नाही. आणि आपल्या महाराष्ट्राचं सौभाग्य आहे की अजितदादा पवार हे आपल्याला उपमुख्यमंत्री म्हणून आज आपल्याला लाभले. त्यामुळे मी त्यांना खूप ऍक्टिव्ह बघितलंय आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये पण ते तेवढेच उत्साही असतात. समाजसेवा पण ते करतायत. बाकी इंटरनल पॉलिटिक्स पक्षाला घेऊन काय झाली हे माहित नाही, पण एक नागरिक म्हणून मला असं वाटतं की माझ्या महाराष्ट्राचा नेता असा असला पाहिजे ज्यांनी कधीच जातीवाद नाही केला, जो काम करतोय, जो कष्ट करतोय आणि ऑरा आहे म्हणजे त्यांना जेव्हा ऐकते किंवा त्यांची जी कामगिरी आहे, त्यांचे रील्स पण असतात बघ. लोक असे आहेत की आपल्या उपमुख्यमंत्रीला पण सोडत नाही, पण ते काम करतात. काम करणारा नेता आहे तो. आपल्याला अशीच माणसं हवी आहेत. बरोबर. आता थोडंसं आपण मराठी इंडस्ट्रीबद्दल बोलूया की मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करताना तुला काही कधी असं वाटलं का की इंडस्ट्रीमध्ये काही लॉबी आहे किंवा काही पर्टिक्युलर लोकांचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये सगळं काम होतंय, असं कधी जाणवलं? हा, लॉबी वर्क होतो इंडस्ट्रीमध्ये. बरं, पर्टिक्युलरली होतो. जसं की कोणाचं नाव नाही घेतलं तरी चालेल किंवा सांगू शकतेस इफ यू वॉन्ट, बट काय काय होतं, त्याचा परिणाम कसा होतो आणि जर एखादा आउटसाइडर असेल त्यासाठी काय चॅलेंजेस फेस करावे लागतात त्याला? आउटसाइडरला फार तर लॉबीमध्ये काम करणाऱ्या लोकांना इतक्या सहजासहजी काम नाही मिळत, पण आहे ना लॉबीमध्ये लोक काम करतात. तो मी असं पर्टिक्युलर कास्टला नाही टार्गेट करणार, पण लॉबी कास्ट रिलेटेड पण असू शकते. पण मग एखाद्या मुलाला, आता जर समजा आपला पॉडकास्ट पाहणारा एखादा मुलगा आहे, एखादी मुलगी आहे, त्याला इंडस्ट्रीमध्ये यायचंय, मग त्यांना तू काय सल्ला देशील? त्यांनी खूप मेहनत करा स्वतःवर, की म्हणजे ना तुम्हाला नाही म्हणण्यासारखं काहीच नसलं पाहिजे. त्यासाठी हाच एकमेव पर्याय आहे. असं नाही की आउटसाइडरला काम नाही मिळत, मिळतात कामं, पण डिपेंड की तुझ्याकडे काय क्वालिटी आहे जी इतरांमध्ये क्वालिटी नाहीये, तर तुला खूप मेहनत करावी लागते या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि लॉबीमध्ये काम करणाऱ्यांना इझिली वर्क मिळतं किंवा मिळू शकतं किंवा रेफरन्समध्ये मिळतं. हा फरक आहे. आउटसाइडरला चान्स आहे पण त्याला खूप खूप मेहनत करावी लागते. परंतु आता काय झालंय, एक फायदा असा आहे की सोशल मीडिया आपल्या हातामध्ये आहे. इंस्टाग्राम, रील्स सगळ्यांकडे आहे, मोबाईल फोन सगळ्यांकडे चांगले चांगले आहेत आणि फोनचे कॅमेराजही चांगले आहेत. इंस्टाग्रामवरती खूप लोक व्हायरल होतात. जर तो आता पाहिला असशील तर फक्त डान्स किंवा ऍक्टिंग करणारेच नाही तर खूप सारे उद्योजक देखील व्हायरल होतात. जसं की हॉटेल भाग्यश्री आहे, तिरंगा आहे, शौर्यवाडा आहे, हे असे उद्योजक आहेत. परंतु यांच्याही रील्स लोक लाखोनी पाहतात, त्याच्यावरती लाईक, कमेंट, शेअर करतात. बरोबर. सो याला तू कसं पाहतेस, हे जे नॉन ऍक्टिंग किंवा नॉन डान्स रिलेटेड हे जे काही रील स्टार्स उभरून येत आहेत? मी काही रील्स बघितले ज्याच्यावर असे व्यवसाय जेव्हा वर जातात तेव्हा लगेच तुमच्या डिग्रीवर त्याचा परिणाम होतो की बघा तुम्ही एवढं शिक्षण घेऊन काय उपयोग झाला, ह्यांनी हत्ती घेतला, घोडा घेतला, डायनोसॉर आणला. हे असं काही नसतं. त्या लोकांची खूप मेहनत असते, जी मेहनत सोशल मीडियावर लोकांना बघायचं नाहीये. मी इथं कशी आली ह्याचं तुला काही घेणं देणं नाहीये. माझं नाव आहे म्हणून मी आज इथे आहे. लोकांना कष्ट बघायचे नसतात. ते 10-15 वर्षापासून ते हॉटेल व्यवसायामध्ये त्यांनी खूप मेहनत घेऊन एखादी रील व्हायरल होते आणि मग आपल्याला ते कळतं. तर यंगस्टरला मी हाच मेसेज देईल की शिक्षण महत्वाचं आहे. शिक्षण करा आणि शिक्षण करायची जर आपली आर्थिक परिस्थिती नसेल तर आपल्यामध्ये एक काहीतरी अशी कला असली पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचा उद्या जाऊन आपल्याला उदरनिर्वाहाचे काही सोर्सेस आपल्याला कमवता येतील. बरोबर. परंतु खूप वेळेस असंही होतं की आपण इंस्टाग्रामवरती, सोशल मीडियावरती एखादी रील टाकतो, त्याच्यावरती निगेटिव्ह कमेंट्स येतात. नॉर्मली एखाद्याने टाकली तर त्यालाही मिळते, पण जेव्हा एखादा सेलिब्रिटी टाकतो, एखादा डान्स व्हिडिओ तू टाकतेस किंवा एखादी रील तू टाकतेस, तर त्यावरती तुला हेटर्स किंवा निगेटिव्ह कमेंट करणाऱ्या लोकांची संख्याही खूप जास्त असते. आपल्याला कोणी एक शब्द बोललं तरी रात्रभर झोप लागत नाही, पण जेव्हा
खूप सारे लोक निगेटिव्ह कमेंट्स करतात, त्याला तू कसं हँडल करतेस, मला ते सांग जरा. मी ज्या लोकांमध्ये राहते ना ते सगळे हंजी 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 हंजी, हा सही किया सही बोला, मी हा पब्लिक बघते. पण माझा जो वैयक्तिक माझा जो कॅरेक्टर किंवा माझं नेचर आहे, ऍटलिस्ट मला मत आहे. ती कुणाला आवडू शकतात किंवा नाही आवडू शकत, आणि मी काही नोट नाहीये, मी पैसा नाही की सगळ्यांना आवडेल, नाही आवडू शकत मी कदाचित, पण ऍटलिस्ट मला माझी मत आहेत ना. तुम्हाला काय बघायचंय, काय मांडायचंय, ते तुमचं फ्री हँड आहे, तुम्ही मांडा. माझा जो प्रश्न मला येतो, मला ज्याच्यावर बोलायचं ते मी बोलणार. आणि हेटर्स आयुष्यात असले पाहिजे, ते आपले बुस्टर आहेत बाबा. ह्याला ऍटलिस्ट ते आपल्याला बघतायत आपल्या पेजवर वेळ घालून की आपण काय करतोय, आपण काय आपल्या जीवनात चाललंय. तर निंदकाचं घर असावं शेजारी असं आहे ते एकंदरीत. बरोबर. पण त्याचा तुझ्या आयुष्यावरती काही परिणाम होतो की अरे याने ही कमेंट केली आहे, मग मला असं काम नको करायला, किंवा हे मी पुढच्या वेळेस नाही करणार, असं कधी वाटतं? सुरुवातीला ना हेटर्स सहन करण्यासाठी पण आपल्याला एक मानसिकता लागते. बरोबर. आणि त्याचा परिणाम व्हायचा की अरे ह्याने असा बोलला, खरंच आपण चुकतोय का. आपण जरी चांगलं करत असलो ना तरी निगेटिव्ह कमेंट्स मध्ये आणि निगेटिव्ह माणसांमध्ये इतकी ताकद आहे ना की आपल्या निर्णयांना ते हलवू शकतात, इझिली हलवू शकतात, आपल्याला वायबल करू शकतात. पण ते ना इट्स लाईक प्रॅक्टिस. म्हणजे आपण जसं प्रॅक्टिस करत राहतो ना ते आपण हँडल करायला शिकतो. आणि आपण आपली मतं मांडतोय, आपल्याला जे वाटतंय आपण बोलतोय, ह्याच्यातच खरं तर आपलं आयुष्य रिअल लाईफ जगतो. हेटर्सला येऊ दे अकाउंटला, काही प्रॉब्लेम नाही. बरं, बरोबर. एखादा रील स्टार, कोणाच्या रील्स तू फॉलो करतेस, एखाद्या व्यक्तीचं नाव सांगू शकतेस? मी रील स्टार नाही फॉलो करत, पण माझा एक आक्षेप आहे की मी असे बरेच रील स्टार बघितले जे ना मोटिवेशन स्पीच देतात असं, आणि मग नंतर धडांगशीन काहीतरी गाणं वगैरे येतं आणि ते सुसाईड करतात. म्हणजे असे काही रील स्टार आहे ज्यांनी मोटिवेशनल स्पीच केले आणि त्यांनी सुसाईड पण अटेम्प्ट केलेत. तर हे डबल स्टँडर्ड मला नाही झेपत. मग तुम्हाला बघणारी लोक फॉलो करतात, त्यांचा चाहता असतो. आता सपोज यू आर रील स्टार, तर तुला मी मनापासून, तू माझा फेवरेट आहे, मी तू काय करतोय, कसा वागतोय, मी तुला फॉलो करणार. पण तू काय संदेश देतोय, मी काय घ्यायचंय तुझ्याकडून? शुड आय सुसाईड आफ्टर यू, की मी म्हणजे हे नाही केलं पाहिजे. बरोबर. कुठल्या कुठल्या कंट्रीजला तू गेली आतापर्यंत आणि त्याचा तुझा अनुभव कसा होता? सगळ्यात बेस्ट प्लेस तुला कुठला वाटला? मी आता रिसेंटली जुलैला मी लंडनला होते, आणि त्याच्या आधी पॅरिस, ग्रीस आणि ॲम्स्टरडॅम. सो ग्रीस आणि ॲम्स्टरडॅम मला खूप आवडलं. आता दुबईला आणि अबुधाबीला पण जाऊन आले. आणि सो हर एक में अलग बात आहे, हर एक मध्ये काहीतरी वेगळे, कल्चर वेगळे, आणि पॉलिटिक्स नाहीये कुठेच. आणि एक गोष्ट मला खूप आवडली आहे स्टँडिंग. म्हणजे मी पॅरिस किंवा इतर कुठेही गेलो ना, म्हणजे जो क्राऊड आपल्याला पास होतो ना, मुलं किंवा मुली, तर ते आपल्याला कॉम्प्लिमेंट देतात. ते ओळख पण नसते, मुलगी हो वाव यू आर लुकिंग नाईस. आपल्या इकडे ते जर म्हणलं तर त्याचा एक तर दुसरा परिणाम होईल किंवा तो मार खाईल. कळलं का तुला? एखादा मुलगा असं नाही म्हणू शकत, पण त्यांच्या म्हणजे ते खूप कल्चरमध्ये की, आणि कॉम्प्लिमेंट द्यायला काय भांडवल लागतं. सो यू आर लुकिंग नाईस, गुड लुकिंग, म्हणजे हे खूप छान आहे तिथे सगळे वातावरण. कुठली सिटी तुला चांगली आवडली सगळ्यात जास्त? मला दुबई आवडते. दुबईला मी म्हणजे असतो माझा फारसा ट्रॅव्हल जवळ असल्यामुळे, आणि पुण्यावरून 3 तासच आहे, पुण्यावरून फ्लाईट आहे. आणि ग्रीस मला आवडलं तसं. बर. काय ग्रीस बद्दल आवडलं तुला? गुड वाईब, नेचर लव्ह होता, सनसेट वॉज ब्युटिफुल, कल्चर खूप चांगलं होतं, फूड होतं खूप छान. आणि आपण घराबाहेर पडलो तर मला तर खडकवासला पण भारी वाटेल. सो एव्हरीथिंग इज नाईस. जेव्हा तुम्ही आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर जाता तेव्हा आपल्याला सगळं सुंदर दिसतं. इफ आय गो टू लोणावळा, मला लोणावळा पण आवडेल. तर बाहेर गेलं पाहिजे, फिरलं पाहिजे, म्हणजे संदेश. नॉट नेसेसरी की तुम्ही इतर कंट्रीज फिरल्या पाहिजे. तर महाराष्ट्रामध्ये पण वेकेशन नेसेसरी आपल्या बुद्धीसाठी, शरीरासाठी. किती फ्रिक्वेंटली वेकेशन घेतेस? 2 महिन्यातून एकदा, 1 महिन्यातून एकदा, 3 महिन्यातून, 6 महिन्यातून. परंतु जॉब करणाऱ्या व्यक्तीला तर पॉसिबल नाही होऊ शकत एवढं फ्रिक्वेंटली वॅकेशन वगैरे करणं. कारण आजकाल वर्क कल्चर असं झालंय ना की एक सुट्टीही नाही मिळत. म्हणजे मी काल परवाच एक रील पाहिली, एका बँकेची रील होती, कॅनरा बँकेमध्ये. त्याच्यामध्ये ते मॅनेजर लिटरली असं सांगत होते की जर तुमचे वीकली टार्गेट्स नाही झाले तर सॅटर्डे नाही, संडे नाही, फॅमिली नाही, मला काही कोणाच माहिती नाही, तुम्हाला सॅटर्डे अवेलेबल राहावं लागेल, संडे अवेलेबल राहावं लागेल. तर या लोकांनी वर्क लाईफ बॅलन्स कसा मॅनेज करावा मग?
जो जॉब करतो ना त्याचा आपल्याला म्हणजे मी त्याला सलामच करते. जॉब करणं एक अनदर लेवलचं एक आयुष्य आहे त्याचं आणि तो टॉलरेट करतो आणि सी टाइम काढावा लागतो. आता जर नाही मिळते तर त्याला काही पर्याय नाही, पण जॉब करणारा खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे ते त्यांच्यासाठी सल्यूटच आहे, त्यांच्यासाठी एक रिस्पेक्ट आहे, रिस्पॉन्सिबिलिटीचं वर्क आहे. आमच्यासारखे ते नाही सहन करू शकत. मी कुठेही गेले तरी माझ्याकडे ती कॅपॅसिटी नाही की मी कुठे जॉब करू शकते. तर दे आर व्हेरी स्ट्रॉंग जे लोक जॉब करतात. बरोबर, ठीक आहे. अजून एक प्रश्न मला वाटतं पूर्ण महाराष्ट्राला पडला असेल की झेबा शेख लग्न कधी करणार आहे? लग्न तर मला करायचंय, पण आहे ना लग्नामध्ये आता हल्ली तू बघ मुलामध्ये ना मुलासारखी गोष्ट नाही राहिली. म्हणजे सगळ्यांबाबतीत मी नाही बोलते, नाही तर सगळेच येतील माझ्या मेसेजमध्ये काय बोललीस आमच्याशी. तरी ना मेनलीनेस आहे ना मिसिंग आहे कुठेतरी. म्हणजे असं ना म्हणजे पुरुषाला ऑलरेडी समाजाने खूप साऱ्या सूट दिली आहेत. यू कॅन गो आउट आफ्टर 12 किंवा तुला तुझ्या चॉईसेस तू आहेत. अशा मुलींना म्हणजे किती मॉडर्न किंवा किती फायनान्शियली चांगले असलं तरी त्यांना कुठेतरी बंधन आहे, समाजाचं मन, घरचं मन, इतर गोष्टींचं. तर ना पुरुषामध्ये पुरुष मिसिंग आहे कुठेतरी आज. त्यांच्यामध्ये ना ते असं रुबाबदार वळण मिसिंग होत चाललंय. आणि मी तर नेहमी ह्या मताची म्हणजे जिम सगळ्यांनी केली पाहिजे, फिटनेस केला पाहिजे, पण तालीमचा जो वर्कआउट ज्या पुरुषाला घडवतो ना तो खूप वर्ष टिकून राहतो. ते त्याच्या बुद्धीवर पण त्याचा परिणाम होतो. जेवाला एका पैलवानासोबत लग्न करायचे, मला अशा मुलाशी लग्न करायचंय. आता मी ते मुलं आता म्हणजे मी असं का म्हणले की मुलांमध्ये मेननेस कमी आहे, ते गॉसिप करतात यार, काड्या चोड्या करायला. सो हे पुरुषाला असं नाही, ठीक आहे तुम्ही मतं मांडू शकतात, बट यू शुड नॉट गॉसिप लाईक अ गर्ल. आम्ही फेमस आहे त्याच्यासाठी, तुम्ही पुरुषासारखं वागा. असं मला जेव्हा असं एक कॉम्बो सापडेल आय विल मॅरी. तर जेव्हा मला शेवटचे 2 प्रश्न तुला विचारायचे आहेत. पहिला प्रश्न माझा असा आहे की जर आज एखाद्या मुलीला या इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर तिला तू काय सल्ला देशील? कोणाचेही व्हिडिओ बघून तुम्ही येऊ नका. पूर्ण खात्री घ्या आणि फसवणूक होते ह्याची पूर्ण काळजी घ्या. आणि आपल्याला त्या क्षेत्राविषयी माहीत असलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही त्याचा अभ्यास करा, तुम्ही थिएटर करा, तुम्ही क्लासेस घ्या. तुम्ही कोणाचे तरी एखाद्याचं रील व्हायरल झाली म्हणून तुम्ही तशा फंद्यात पडू नका. पूर्ण अभ्यास घ्या. जेव्हा तुम्ही ज्ञानी होतात ना तर तुमचं कुणीच फायदा उचलू शकत नाही. तर मेक शुअर की तुमचा अभ्यास तगडा असला पाहिजे. तुम्हाला मराठी इंडस्ट्रीत यायचं तर तुमची मराठी उच्चार चांगला असला पाहिजे. मी माझ्या मराठीवर खूप कष्ट घेतले. माईट बी मी थोडंसं चुकत असेल पण मी खूप काम केलंय माझ्या मराठीवर किंवा स्वतःच्या बॉडी लँग्वेजवर. तर तुम्ही खूप अभ्यास करा आणि मग याने अजिबात फसू नका. फसवणारे खूप ठिकाणी आहेत की मी तुमचं करिअर बनवेल तसलं काही, तशी बळी नका पडू तुम्ही. असंच हा संदेश. कशा प्रकारे फसवलं जातं? असं काय एखाद्याने 1-2 प्रोजेक्ट केले तर तो मग सांगतो की हा मी हे केलंय ते केलंय. मग मुली आपल्या इनोसेंट्स असतात. आता जिममध्ये माझ्याकडे बऱ्याच मुली येतात तर त्यांना माझा प्रोफेशन बऱ्यापैकी माहित असतो. मग ते म्हणतात की अरे मुझे फोटोग्राफर का नंबर दो आपका, मैं कैसे स्टार्ट करूँ, मुझे आना है, मुझे इसने कॉन्टॅक्ट किया था, वो बोल रहा था ऐसे ऐसे किया. म्हणजे ते त्यांच्या स्टोरी मला सांगतात. सो अशी लोक अशा मुलींना टार्गेट करतात. असं काही करू नका. तुम्ही अभ्यास घ्या आणि सगळ्यात बेस्ट तयारी म्हणजे थिएटरची तयारी. तुम्ही थिएटर करा. थिएटरवाल्याचा कोण हात नाही धरू शकत क्षेत्रात. थिएटर करा. बरोबर. तुझे सोशल मीडियावरती डान्स व्हिडिओज वगैरे आहेत. तुझ्या मुलांना पुढे गेल्यावरती तुझे डान्स व्हिडिओ दाखवशील? हो बिलकुल दाखवेल. असं एकदम खुशीने दाखवेल आणि सांगेल बघा तुमची आई कशी दिसत होती जवानीत. नाही मी दाखवेल. कारण की कोणत्याही गोष्टीमध्ये काय असं नाहीये की जे नाही दाखवले पाहिजे. कारण महाराष्ट्र असा महाराष्ट्र आहे की तो काही डोक्यावर नाही घेत. माझी गाणी त्या लेवलची आहेत, त्या लायकीची आहे की ते त्यांना आवडली. हे आमच्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. सो नक्कीच दाखवेल मी त्यांना आणि आवडेल. ग्रेट. थँक्यू सो मच झेबा. तू आज बोल मराठीला टाइम दिला. मला वाटतं महाराष्ट्रभर जे काही तरुणी हा पॉडकास्ट पाहत असतील त्यांना एक प्रेरणा मिळाली असेल आणि तुझ्या आयुष्याचा एक वेगळा पैलू मला देखील तुझ्यासोबत बोलताना संवाद करताना जाणवला. खूप वेळेस असं वाटतं की जेव्हा एखादा ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस किंवा एखादा जो व्यक्ती डान्स किंवा कला रिलेटेड आहे त्याला सोशल गोष्टींची अवेअरनेस थोडासा कमी राहतो असं माझं मत होतं. बट मला असं वाटतं तो माझा गैरसमज होता. जेव्हा मी तुझ्यासोबत बोललो आणि ज्या प्रकारचं तुझं अंडरस्टँडिंग आहे, स्वतःचं एक वेगळं मत आहे ना, ते खरंच खूप वेगळं आहे आणि इतरांपेक्षा तुला ते वेगळं करतं.
थँक्यू सो मच गणेश. आज मला खूप चांगल्या प्रश्नांवर उत्तरं द्यायला आवडले आणि एवढे क्वेश्चन्स डोक्यात येतात. दॅट मीन यू आर व्हेरी इंटेलिजंट. आणि बोल मराठीवर मी हा पॉडकास्ट आज तुझ्यासोबत शेअर करते ते हे माझ्यासाठी खरंच भाग्याची गोष्ट आहे. सो थँक्यू सो मच की आपली पिढी अशी इंटेलिजंट आहे आणि पुढे येते. सो तुला खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू. थँक्यू.